त्याने गच्च करून माझा हात धरले, जीवच गेला. ते दोन्ही डोळ्यातनं पाणी निघालं होतं. काय तर 8:30 पावणे 9 दरम्यान आहे. मी दोन्ही डोळ्या पुसत होते. सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मलमिश्रित पाणी येत असून हे पाणी पिल्यानं मुलींना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. मागील 9 दिवसांपासून मुलींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री यातील एका मुलीनं जीव सोडला, तर आज सकाळी एका मुलीचा मृत्यू झाला. आणखी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सोलापूरच्या मोदीमधील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला आहे. स्थानिकांच्या तसंच कुटुंबियांच्या मते मुलीचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला आहे. जिया म्हेत्रे वय 14, ममता म्हेत्रे वय 15 असं मृत मुलींची नावे आहेत. ममता हिनं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. त्याचा अद्याप निकाल देखील आलेला नाही. अद्याप मुलींचा मृत्यू पाण्यामुळे झालाय की आणखी कोणत्या बाबीमुळे झालाय हे अद्याप समोर आलेलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर ही बाब समोर येईल. पण स्थानिकांनी पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांशी राजनीती चॅनलने बातचीत केली. बघा काय म्हणाले नातेवाईक. घरातला म्हणजे 2च दिवस त्याला उलटी जुलाब झाली. साधारण दवाखान्यात दाखवले. ते डॉक्टर दुसरं का म्हटलंय, सिरियस कंडिशन आहे, तुम्ही पहिला सिव्हिलला न्या म्हटले. ज्या वेळेस आम्ही पेपर काढूच तर त्याने म्हणले आयसीयू मध्ये शिफ्ट करा म्हटले. आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. 8 दिवस झाले कंटिन्यू. 8 दिवस झाल्यावर काल आम्हाला सांगितलं की काही सांगू शकत नाही आम्ही म्हटलं. आणि त्याने फार काय असं डोळ्या बघत नव्हती, असं डोळ्या उडून काही बोलत नव्हते, इशारा सुद्धा करत नव्हते ते. आणि काल कसं झालंय, दोन्ही डोळ्यातनं पाणी निघालं होतं. काय तर 8:30 पावणे 9 दरम्यान आहे. मी दोन्ही डोळ्या पुसत होते. त्याने गच्च करून माझा हात धरले, जीवच गेला. ते